नमस्कार, मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये आज आपण एका मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या विषयाला थेट भिडणार आहोत आणि हा विषय आहे मुंबईकडे येणारं पाणी, म्हणजे अर्थात मुंबईकरांना होणारा पाणी पुरवठा. एकूण तब्बल 7 वेगवेगळे तलाव आहेत ज्या तलावांमधनं मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. तर हे जे 7 तलाव आहेत याच्या संदर्भातल्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आता आलोय ते मुंबई महानगरपालिकेच्या मध्य वैतरणा या प्रकल्पाच्या ठिकाणी. आपण पाहताय मध्य वैतरणा प्रकल्पाचं धरण जे आहे ते माझ्या मागच्या बाजूला आहे. तर याच ठिकाणी आपण समजून घेणार आहोत मुंबईला पाणी पुरवठा नेमका काय पद्धतीने होतो, कशा पद्धतीने केला जातो, त्याची प्रक्रिया कशी असते आणि एकूण किती तलाव आहेत आणि त्या पद्धतीने त्या माध्यमातून मुंबईला होणारा पाणी पुरवठा कसा होतो. तर मित्रहो, आत्ता आपल्यासोबत आहेत पुरुषोत्तम माळवजे, मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता, आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पाणी पुरवठ्याची ही जी सिस्टीम आहे, पाणी पुरवठ्याची ही जी प्रक्रिया आहे, एकूण पद्धती आहे ती किती थोडीशी क्लिष्ट गुंतागुंतीची आहे, पण पालिका हे सगळं कशा पद्धतीने हाताळते. सर, आम्हाला असं सांगा की आपल्याकडे येणारा जो हा पाणी पुरवठा आहे हा साधारणपणे 7 तलावांमधून येतो. तर ते कोणते कोणते तलाव आहेत, त्यातले शासनाचे कोणते आहेत, आपले कोणते आहेत? मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावापैकी 5 मुंबई महापालिकेच्या मालकीचे आहेत, ज्यामध्ये मुंबई स्थित असणारे तुलसी आणि विहार लेक, आणि आउटसाईड सिटीमध्ये तानसा, मिडल वैतरणा आणि मोडक सागर हे महापालिकेचे झाले 5. उर्वरित 2 धरणं जी आहेत, अप्पर वैतरणा आणि भातसा, ही शासनाच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या मालकीची आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याला गरज भासते त्यावेळेला आपण त्यांच्याकडनं पाणी पुरवठा जो आहे तो अतिरिक्त घेतो, बरोबर ना? बरोबर. आपल्याला ॲश्युअर्ड सप्लाय त्यांनी दिलेला आहे. भातसामधनं 20 MLD म्हणजे 2020 मिलियन लिटर्स पर डे हा डेली सप्लाय देतात ते, आणि अप्पर वैतरणामधून 640 मिलियन लिटर पर डे हा थ्रूआउट द इयर ते ॲश्युअर्ड सप्लाय देतात. या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला गरज भासते ॲट द फॅग एंड ऑफ द सीझन, थोडक्यात उन्हाळ्यात आपलं जे धरणांतला पाणीसाठा खालावतो 5% आसपास येतो, तेव्हा आपल्याला अतिरिक्त साठा त्यांच्याकडून मान्य करून घ्यावा लागतो आणि ते दरवर्षी देतात आपल्याला. आपली मुंबईकरांची दर दिवसाची जी गरज आहे ती किती आहे आणि आपण किती पाणी पुरवठा दर दिवशी मुंबईला करत असतो? बघा, मुंबईची पॉप्युलेशन वाढलेली आहे. आजची गरज पाहायला गेलं तर डिमांड आहे 4400 मिलियन लिटर, पण आपल्याकडं सध्या उपलब्ध जे स्रोत आहेत 7, तर आपण 3950 मिलियन लिटर पर डे प्रमाणे नियोजन करून पाणी देतो. यामध्ये कधी ऑक्टोबर हीट म्हणा, काही सणासुदीचे दिवस म्हणा, या काळात ॲडिशनल सप्लाय द्यावा लागतो. लोकप्रतिनिधींचे मागणी असते, जनतेकडनं डिमांड असते, काही तक्रारी असतात कमी पाणी पुरवठ्याच्या. अशा वेळेस आपण थोडा वाढून देतो, त्यामुळे फॅग एंडला आपल्याला पाणी कमी पडतं. त्यावेळेस मग आपण रिझर्व्ह कोट्यामधनं, राज्य शासनाच्या अप्पर वैतरणा आणि भातसामधनं पाणी घेतो आणि मुंबईला पुढील पावसाळा येईपर्यंत पाणी पुरवठा करतो. सर, लोकसत्ताच्या वाचकांना हे जाणून घ्यायला आवडेल की पाणी इकडनं ज्या वेळेला पाणी एखाद्या तलावातनं बाहेर पडतं तर त्यावेळेला ते पुढे मुंबईपर्यंत पोहोचतं कसं नेमकं? बघा, मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव साधारणतः 150 मीटर ते 180 किलोमीटर, 150 किलोमीटर ते 180 किलोमीटर या दरम्यान आहेत. अप्पर वैतरणा म्हणाल तर ते 180 किलोमीटरच्या आसपास आहे. मोडक सागर जो आहे खालचा, तो साधारणतः 120 किलोमीटर आहे. बरोबर. हा 150 किलोमीटर आहे. आपण आता मिडल वैतरणाला आहोत. तर हे जे पाणी आहे वैतरणा सिस्टीमचं, सर्वात वर अप्पर वैतरणा, त्यानंतर मिडल वैतरणा आणि मोडक सागर. बरोबर. पाणी मुंबईला ट्रान्सपोर्ट करताना आपण सर्व मोडक सागरमधनं ट्रान्सपोर्ट करतो. हे पाणी अप्पर वैतरणा टू मिडल वैतरणा आणि मिडल वैतरणा टू मोडक सागर हे रिव्हर बेडमधनंच ट्रॅव्हल होतं. ओके. आपली ट्रान्समिशन सिस्टीम मोडक सागरमधनं स्टार्ट होते. तिथंच बाजूला तानसा धरण आहे. बरोबर. हे सर्व पाणी भांडूप कॉम्प्लेक्सला 3 मीटर डायाच्या वॉटरमेन्स
तसेच एक गुंदवली टू भांडूप अशी 5.5 मीटर डायाची अंडरग्राऊंड टनेल आहे जी की 100 मीटर डेप्थला आहे. बरोबर. यामार्फत ट्रीटमेंट प्लांटला जाते. दुसरी सिस्टीम आहे भातसा धरण ते पिसेवेअर हे साधारणतः 48 किलोमीटरचं अंतर आहे. तर रिव्हर बेडमधनं पाणी आपलं ट्रान्सपोर्ट होतं आणि तिथं मग पाणी पंप करून लिफ्ट केलं जातं आणि पांजरापोळ ट्रीटमेंट प्लांट आहे दुसरा, तिथं ट्रीट होतं ते पाणी. तिथला मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हायर आहे येवईला. त्या तिथनं मग पुढं मुंबईमध्ये येवई आणि भांडूप इथल्या मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हायरमधनं वेगवेगळी 27 सर्व्हिस रिझर्व्हायर्स, म्हणजे तुमचा रावळी रिझर्व्हायर, भंडारवाडा, मलबार हिल, मालाड, बोरिवली, भांडूप, ट्रॉम्बे, पवई असे 27 विविध ठिकाणी रिझर्व्हायर आहे. त्यामध्ये स्टोअर केलं जातं आणि तिथनं मग ते पाणी कन्झ्युमरला टर्शरी नेटवर्क मार्गे प्रोव्हाइड केलं जातं. असं वर्षानुवर्ष मुंबईमध्ये अशी चर्चा केली जाते की मुंबईची जी पाणी पुरवठ्याची सिस्टीम आहे ही एवढी चांगली आहे की अनेक ठिकाणी आपण गुरुत्वीय बल जे आहे ते वापरतो. तर ते नेमकं कुठे वापरलं जातं, म्हणजे गुरुत्वीय बलाचा वापर करून जे पाणी आपण वाहण्याची प्रक्रिया आहे ही नेमकी कुठे केली जाते? बघा, जी वैतरणा सिस्टीम आहे म्हणजे अप्पर वैतरणा टू मिडल वैतरणा, मिडल वैतरणा टू मोडक सागर, हे बाय ग्रॅव्हिटीज पाणी जाते, नो पंपिंग. ओके. मोडक सागरवरनं पाणी आपल्या भांडूप कॉम्प्लेक्सला बाय ग्रॅव्हिटीच जातं. जरी अंडरग्राऊंड टनेल 100 मीटर डेप्थ असली त्यात पाणी सोडलं जातं आणि तिकडून वर भांडूपला निघतं. हे पूर्ण गुरुत्वाकर्षणानंच तिथं ट्रीट होतं. ट्रीट केलेलं फक्त पाणी तिथल्या मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हायरला पंप करतो आपण. मात्र त्या मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हायरवरनं जे काय सर्व्हिस रिझर्व्हायरला पाणी जातं ते बाय ग्रॅव्हिटीच जातं. इव्हन भांडूपचं पाणी मलबार हिल सारखा उंच टेकडीवर असणारा जलाशय बाय ग्रॅव्हिटीच जातं. मात्र आपण म्हणल्याप्रमाणे 50% जे वॉटर सप्लाय आहे भातसा सिस्टीमचा, तो भातसा सिस्टीमचं पाणी आपण तिथं विअरला अडवलेलं आहे पिसेला, तिथनं पंप करतो. म्हणजे भातसाचा सप्लाय जवळपास मुंबईच्या रिक्वायरमेंटच्या 50%, 20 ते 20 MLD आपण तिथून उचलतो पाणी. त्यातलं ते पंप करून आपण पांजरापोळ ट्रीटमेंट प्लांटला आणतो आणि पांजरापोळला ट्रीट झाल्यानंतर पंप करून परत हिलवर येवई MBR आहे मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हायर, तिथे पंप करतो. मात्र तिथून परत बाय ग्रॅव्हिटी अप टू भंडारवाड्यापर्यंत पोहोचतं. तर अराउंड 50% सिस्टीम इज बाय ग्रॅव्हिटी आणि रेस्ट इज बाय पंपिंग. मित्र हो, मुंबईच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्यासाठी कदाचित अभिमानाचा असा भाग असलेला की आपण ग्रॅव्हिटी सिस्टीम जी आहे म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे ते वापरून अर्ध्याहून अधिक पाणी पुरवठा जो आहे तो त्याच प्रक्रियेतनं करतो. सर, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की यावेळेला आता पाऊस म्हणजे आता गेल्या अनेक वर्षांमध्ये पावसाचं प्रमाण वेगवेगळं झालं आहे. म्हणजे असं झालं आहे की पाऊस पडतोय खूप पण त्याचं वितरण असमान आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप पडतो, एखाद्या ठिकाणी कमी पडतो. तर हे जे आपले तलाव आहेत या तलाव क्षेत्रांमध्ये यावर्षीचा पडलेला पाऊस किंवा गेल्या 2-3 वर्षातलं तुमचं जे निरीक्षण आहे ते काय सांगतं? कारण अनेकदा असं होतं की जूनमध्ये आपण पाणी कपातीची चर्चा करायला लागतो आणि होणार की नाही असं, आणि मग कधीतरी मध्येच जुलैमध्ये तलाव एकदम अचानक भरलेत अशा प्रकारच्या बातम्या येतात. तर हे नेमकं काय आहे, तुमचं ऑब्झर्वेशन याच्या संदर्भातलं काय आहे आणि यंदाची स्थिती काय आहे नेमकी? आपण ऑब्झर्व केलं असेल की जे रेनफॉल पॅटर्न आहे तो थोडासा चेंज झालेला आहे. गेले 4-5 वर्षापासून आपण पाहतोय की जूनमध्ये फार तुरळक पाऊस पडतोय. नॉर्मली जून एंडला पावसाळा चालू होतोय, जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडतोय, ऑगस्टमध्ये काही पाऊस पडतो आणि परतीचा पाऊस काही सप्टेंबरमध्ये पडतो. पण मेजॉरिटी ऑफ रेनफॉल 80% हॅपन्स इन जुलै अँड ऑगस्ट. ओके. त्यामुळं आपल्याला जे काही पाणी स्टोअर झालेलं आहे त्याचं प्रॉपर नियोजन करावं लागतंय आणि जुलै एंडपर्यंत आम्ही प्लॅनिंग करतो त्याचं. आता फॉर एक्झाम्पल यावर्षी पाऊस तुम्ही पाहिलं 28-29 जूनला चालू झाला, त्यावेळेस आपला पाणीसाठा केवळ 5% आला होता. आपण रिझर्व्ह कोट्यामधनं राज्य शासनाच्या अप्पर वैतरणा आणि भातसामधनं पाणी घेतलं. साधारणतः 1 महिना, जूनचा अख्खा महिना आपण त्या रिझर्व्ह कोट्यावर हे केला आणि 1 जुलै नंतर बऱ्यापैकी पाऊस सुरू झालेला होता, तो कोटा वापरणं बंद केला आपण. तर जुलैमध्ये साधारणतः 70% धरणं भरून गेली जुलै एंडपर्यंत. काही ऑगस्टमध्ये भरले आणि बाय ऑगस्ट एंड आपली 100% धरणं भरलेली होती. मग वापर होत गेला आणि सप्टेंबरमध्ये 2 हे वेट स्पेल आले, त्यात परत आपली धरणं भरलेली गेली. आजच्या घडीला आज 99.44% स्टॉक आहे
आता याचं आम्ही नियोजन करून पुढल्या पावसाळ्यापर्यंत कसं पाणी पुरेल याचं नियोजन करतो. साधारणतः मुंबईला ॲव्हरेज 3950 मिलियन लिटर पाणी देतो आणि पूर्वीपासून चालत आलेलं आहे की आपण एक TMCला 115 MLD देतो पाणी, भिवंडीला 45 देतो आणि मोडक सागर ते आपलं भांडूप कॉम्प्लेक्स किंवा पिसे वेअर ते हे ज्या ट्रंकमेंट टाकलेले आहेत आपण बरोबर. पाणी वहन करण्यासाठी बरोबर. अप टू ट्रीटमेंट प्लांट, बरोबर. त्या टाकलेल्या जागेमध्ये त्या ॲक्वायर केलेल्या आहेत जागा आपण बरोबर. व्हिलेजर्सकडनं याच्याकडनं. तर त्या व्हिलेजर्सला आपण सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं पाणी पुरवठा करतो. ते साधारणतः 60 ते 70 व्हिलेजेस आहेत आणि त्यांना 20 MLD वॉटर सप्लाय करतो. अपार्ट फ्रॉम भिवंडीला 45 आणि TMCला 115 असं 180 ml त्यांना देतो. 3950 BMCला असा 4150चा सप्लाय चालू आहे आपला. आजची पाण्याची रिक्वायरमेंट वाढलेली मुंबईची, बरोबर. पॉप्युलेशन वाढलेलं आहे, पण त्या प्रमाणात अजून आपले सोर्सेस डेव्हलप झाले नाही फ्युचर. तर मित्रहो, गोष्ट मुंबईच्या आजच्या भागातून आपण समजून घेतलं की मुंबईला पाणी पुरवठा कोणकोणत्या तलावांमधनं होतो, कशा पद्धतीने होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व पाणी पुरवठ्यासाठी किती हजार किलोमीटर्सचं नेटवर्क हे मुंबई महानगरपालिकेने उभं केलेलं आहे. मुंबईच्या संदर्भातल्या अशाच अनेक रंजक आणि प्रसंगी रोचक वाटणाऱ्या गोष्टींसाठी गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे सर्व भाग अवश्य पहा. फक्त पाहू नका, मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा आणि लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका.